पुंडलिक वरदे हर विठ्ठल प्रबलनाथ भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय पत्नी नारायण भगवान की जय ऐसा साधु संग घडो मजला ऐसा साधु संग घडो मजला ऐसा साधु संग घडो मजला
हो, दिवसेंदिवस या जगात दांभिकतेचा सुळसुळाट होत चालला आहे. या खोटेपणामुळे जगावर व समाजावर अनर्थ ओढवत आहे. खरे काय आणि खोटे काय हे ओळखणेच आता कठीण झाले आहे. खोट्याचे प्रमाण हे वाढतच आहे. समाजाचे हित किंवा कल्याण करण्याची खरी कळकळ आपणालाच आहे असं दर्शवणारे व फक्त स्वतःचाच स्वार्थ साधणारे भ्रष्टाचारी सुद्धा सर्व क्षेत्रात दिसतात. वरून सज्जन पण आतून स्वार्थी, लबाड, ढोंगी. वरून कपडे चांगले पण आतून कार्य मात्र वाईट. मुळात कोणताही माणूस वाईट नाही, पण त्याच्या अंगी असलेले दुर्गुण, दुराचार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे वाईट आहेत. त्यामुळे चांगली चांगली माणसे आज आपण भ्रष्ट झालेली पाहतो. या भोंदूपणाचे वर्णन संत तुकाराम महाराज एका सुंदरशा अभंगात करतात. संत चिन्हे लेवुनी अंगी, संत चिन्हे लेवुनी अंगी, संत चिन्हे लेवुनी अंगी, भूषण मिरविती जागी हो, भूषण मिरविती जागी, संत चिन्हे लेवुनी अंगी, संत चिन्हे लेवुनी अंगी. पडिले दुःखाचे सागरी, पडिले दुःखाचे सागरी, पडिले दुःखाचे सागरी. पडिले दुःखाचे सागरी, पडिले दुःखाचे सागरी. वाहवाले भावापुरी हो, वाहवाले भावापुरी हो, संत चिन्हे लेवुनी अंगी, संत चिन्हे लेवुनी अंगी, संत चिन्हे लेवुनी अंगी. सज्जन हो, संतपणाचा आव आणणारे खूप आहेत. भगवी वस्त्रे घातली, चांगले कपडे घातले, माळा घातल्या, टोपी घातली म्हणून कोणी देवाचा भक्त होतो का? नाही. देवाचे भक्त असणारे, देवळात जाणारे, कुलदेवाला भजणारे, भजन, कीर्तन, आरती करणारे, प्रसाद घेणारे, जत्रेला जाणारे, देवाचा उत्सव करणारे, देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक असणारे, पूजा करणारे, अशा पुण्यक्षेत्रात काम करणारे किती लोक प्रामाणिकपणे देवाला आवडेल असे कार्य करतात. अपवाद सोडा, काही माणसे चांगलीच आहेत, पण वाईट वृत्तीचे व वाईट कार्याचे प्रमाण खूप आहे. याला कारणे दोन. एक वाईट संगती आणि दुसरे अज्ञान. आपल्याला संत संगती पाहिजे. आजचे पद्यकार सांगतात, असा साधू संग घडो मज लागी. समर्थ रामदास दासबोध ग्रंथात सांगतात, उत्तम संगती धरा
विवरावी बुद्धी जाण त्याची सज्जन हो, माणसाने उत्तम संगती ही चांगल्या माणसाशी करावी, ज्याचा विचार, आचार, कार्य, उपासना, आध्यात्मिक बैठक व व्यवहार चांगले असेल अशाचीच संगती करावी. विद्वान सज्जनांचे व पंडितांचे विचार आचरणात आणावे. परमभाग्याने लाभलेला हा मनुष्य जन्म पुण्य संपादन करण्यासाठीच मिळाला आहे. मौज मजा, भोग, आळस, खाणे पिणे, मजा करणे हे माणसाकरता नाही, हे इतर प्राण्यांकरता. मनुष्याने देव, देश, धर्म याचे रक्षण करावे, हरिभक्ती करावी. हरिनाम केवळ मनुष्याकरताच आहे. भागवतकार म्हणतात, दुर्लभो मानुषो देवो देहिनां क्षणभङ्गुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठ प्रियदर्शनम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अग्नि नारायण भगवान की जय. सज्जन हो, 84 लक्ष योनी जन्म फिरून झाल्यावर आपल्याला हा मनुष्य जन्म पुण्य संपादन करण्यासाठीच मिळाला आहे. सत्संगतीच्या बळावर आपण पुण्य संपादन करावे. जगच्चालक जगदीश्वर परमेश्वरालाही संतांचे दर्शन आवडते. अशा देवाची कृपा आपण संत संगती करून मिळवावी आणि आपले जीवन धन्य करावे. सत्वगुण अंगी वाढवावेत, दुर्गुण सोडून द्यावेत. लोकांना चांगलेच ज्ञान द्यावे. समर्थ रामदास महाराज म्हणतात, सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरी भजना ज्ञान शिकवी अज्ञाना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्व गुण सज्जन हो, हरिनाम आपण घ्यावे, दुसऱ्यांना शिकवावे हे कार्य फक्त मनुष्यच करू शकतो. मनुष्याशिवाय इतर कोणत्याही प्राण्याला हरिनाम घेता येत नाही. त्याकरता मनुष्य जन्मच लागतो आणि तो आपल्याला मिळालेला आहे. त्याला आपण संत संगतीत जोडून सार्थकी लावूया. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, संतांच्या दर्शनानेच आपण कृतार्थ धन्य होतो. असे दर्शन आपले का असू नये? आज काही जणांचे दर्शन आपल्याला नकोसे वाटते, कंटाळा येतो. याला आपला स्वभाव व वागणूक कारणीभूत आहे. आपल्या भेटीने व दर्शनाने सर्वांना आनंद होईल असेच कार्य आपले असावे. श्रोते हो, आज आपल्या मनात भेदबुद्धी, हेवेदावे, मत्सर, जातीपातीचा द्वेष दिने दिने वाढत आहे. ज्याला देवाचा आशीर्वाद हवा, देवाची कृपा हवी, लोकांचे सहकार्य हवे, त्याने हेवेदावे हे सोडलेच पाहिजेत. तरच परमार्थ म्हणजे ईश्वरी कृपा मिळेल. खोटे भक्त कसे असतात याचे उदाहरण देताना एकनाथी भागवतात संत एकनाथ सांगतात, पोटे नाही
परमार्थ धरोनिया अर्थ स्वार्थ स्वये म्हणविती हरिभक्त स्वये म्हणविती हरिभक्त या नाव निश्चित भजन दंभू पोटी नाही परमार्थ धरोनिया अर्थ स्वार्थ स्वये म्हणविती हरिभक्त या नाव निश्चित भजन दंभू. पोटी म्हणजे अंतःकरणात भक्ती नाही, फक्त पैशाकडे लक्ष ठेवून जो देवाचा भक्त समजतो तो खोटा भक्त समजावा असे संत एकनाथ सांगतात. हरीची भक्ती न करणारा हा पतित अभक्त दैवहत म्हणजेच अभागी होय. या उलट जो हरीची भक्ती करतो तो कृतार्थ समजावा, पुण्यवान समजावा, भाग्यवान समजावा. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाही जासी भक्ती तो पतित भक्त, नाही जासी भक्ती तो पतित भक्त. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. हरिसिना भजता दैव हाट, हरिसिना भजता दैव हाट. नाही जासी भक्ती तो पतित भक्त, नाही जासी भक्ती तो पतित भक्त, नाही जासी भक्ती तो पतित भक्त. सज्जन हो, माणूस व इतर सर्व प्राणी आपल्या कर्माचे भोग भोगत आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या धर्माचे पालन करावे, सत्संगाला जावे, हरिनाम घ्यावे, मंदिरातून हरिनाम वाढवावे, सद्गुरूंना शरण जावे, देवाला जसे आवडते तसेच आपण वागावे. आजच्या काळात हाच सत्संग आहे. असाच संघ आपल्याला मिळो व आपल्याकडून तो इतरांना मिळो. अशाच सत्संगातून नित्य हरिनाम सुरू राहते आणि आपण ईश्वराचरणी लीन होऊन जातो. संत म्हणतात, आपण नित्य हरिनाम घ्यावे. नित्य वाचे प्रभु नाम गावू, नित्य वाचे प्रभु नाम गावू, नित्य वाचे प्रभु नाम गावू. नित्य वाचे प्रभु नाम गावू, पांडुरंगी सदा लीन राहू, पांडुरंगी सदा लीन राहू. नित्य वाचे प्रभु नाम गावू, नित्य वाचे प्रभु नाम गावू, नित्य वाचे प्रभु नाम गावू, प्रभु नाम गावू, प्रभु नाम गावू. सज्जन हो, हरिनाम मुखात आल्यावर इतर सर्व वायफळ चर्चा बंद होऊन जातात. जाती जातीतील भेद संपून सामाजिक एकता निर्माण होते. आज ही काळाची गरज आहे. राक्षसांना सुद्धा देवाचे
हरीचे महत्त्व महती कळते. आम्हाला का कळू नये? श्री अध्यात्म रामायणात कुंभकर्ण रावणाला सांगतो, यदि पश्यति रामस्त्वं जीवन्नयासि रावणः रामो न मानुषो देवो साक्षात् नारायणो हरिः राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रवणनाथ भगवान की जय. कुंभकर्ण म्हणतो, हे रावणा, सीताहरणाच्या वेळी जर रामाने तुला पाहिले असते तर तू जिवंत राहिला नसतास. राम हा माणूस नसून देव आहे, देव. निर्विकार नारायणाचा अवतार आहे. त्याला तू शरण जा, त्यातच तुझे कल्याण आहे. जे कुंभकर्णाला कळते ते तुम्हा आम्हा सर्वांना कळावे हे महत्त्वाचे. चांगल्या माणसांच्या सहवासात राहिल्यास सद्गुण वाढतात, देव कळतो. पण वाईट माणसांच्या सहवासात राहिल्यास देव वाढत नाही, पण पैसा खर्च होतो. त्यामुळे आपण नेहमी संत सहवासच स्वीकारावा. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रवणनाथ भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अग्निनारायण भगवान की जय. भारत माता की जय. सज्जन हो, यापुढे आपलं आता अखेर आख्यान सादर करायला येत आहे हबापा शिवानी वझे. आख्यानापूर्वी एक सुंदर असा गोंधळ, आई जगदंबेचा गोंधळ आम्ही सर्वजण मिळून तुमच्या समोर सादर करीत आहोत. आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला
आजच्या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी थोडा वेळ नामसंकीर्तन करूया, भजन करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे. आपल्या भारत देशाला पुरुष संतांप्रमाणे अनेक स्त्री संतही लाभले आहेत. त्यात संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखू, कान्होपात्रा, बहिणाबाई, संत मुक्ताबाई, ह्या सर्व संतांच्या नसानसामध्ये हरिभक्ती भिनलेली होती. या संतांमुळेच या भूमीवर आध्यात्मिक जागृती झाली. जनमानसामध्ये भक्तीची मेढ रोवली गेली ती या थोर संतांमुळेच.
आज आपण सुद्धा अशाच एका थोर स्त्री संताचे चरित्र पाहूया. मराठवाड्यातील गंगाखेड या गावी एका गरीब वारकरी कुटुंबामध्ये एका मुलीचा जन्म झाला. कवी आर्यमधून वर्णन करतात. वारकरी होते, हरिभक्ती उत्तम होती. बऱ्याच वर्षांनी झालेले अपत्य मुलीचे. आता मुलगा असो मुलगी असो, अपत्याचा आनंद खूपच मोठा आहे. यांच्या घरात गरिबी खूप होती. जमीन जुमला पैसे वगैरे काही नव्हते, दारिद्र्यच होते. पैशाने गरीब असलेले हे कुटुंब पण हरिनामाने भजन पूजनाने श्रीमंत होते, श्रीमंत. आज आपलं नेमकं उलट आहे बघा. आम्ही सगळेजण पैशाने भरपूर श्रीमंत आहोत, पण हरिनामाने, भक्तीने, उपासनेने, साधनेने गरीब आहोत. श्रोते हो, धन दोन प्रकारचे. एक पैसा हे धन आणि दुसरे हरिनाम हेही धनच आहे. निर्धन को धन राम मारो, निर्धन को धन राम मारो. निर्धन को धन राम मारो. श्रोते हो, आपण बघतो की संसारामध्ये बंधू भाई हे वेगवेगळे होतात. घरातील धनाचे वाटे होतात. प्रॉपर्टी हक्क सगळ्यांना वाटून दिला जातो. पण श्रोते हो, ज्याने हरिनाम रूपी धन मिळविले त्या धनाचे कधीही वाटे होत नाही.
अहो ते कधी संपतच नाही. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा संतांच्या प्रमाणे हरिनाम रूपी धन जास्ती मिळवावे. पैसा मिळवावा, पण केवढा? पोटापुरता मिळवावा. धन गरजेपुरते मिळवावे. कारण ही धनाची वासना, पैशाची वासना अतिशय घातक आहे, वाईट आहे. ती आपल्याला नाशाकडे घेऊन जाते. या वासनेमध्ये, धनाच्या वासनेमध्ये जो गुरफटून राहतो तो सर्पाच्या योनीमध्ये जातो. एका हिंदी कवींचं फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, माया में रह जाय बासना, अजगर देह धरासी. इतकी ही घातक धनाची, पैशाची वासना आहे. म्हणून धन गरजेपुरतं मिळवावं. संतांनी मागणं मागतानाच इतकं सुंदर मागून ठेवलंय, पोटापुरते देगा देवा मागणे लय नाही. पोटापुरतं मिळावं बस, यामध्ये समाधानी राहायला शिकायला पाहिजे. नाहीतर आज जिथे तिथे फक्त ज्याची त्याची पैशाचीच हाव वाढलेली आपल्याला बघायला मिळते. जो तो पैशाच्याच मागे धावतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जास्तीत जास्त माझा फायदा, जास्तीत जास्त मला पैसा कसा मिळवता येईल, याकडेच. असंच जीवन आज कितीतरी माणसं जगत आहेत. पण श्रोते हो, लक्षात घ्या, जो पैसा वाईट मार्गाने मिळवला जातो, तो पैसा जेव्हा घरात येतो, वाईट मार्गाने मिळवलेला पैसा ज्यावेळी घरामध्ये येतो, तो फक्त एकटाच येत नाही, तर आपल्याबरोबर येताना टेन्शन, मानसिक ताणतणाव, दडपण, मनस्ताप, संकटे, दुःख या सर्व लवाजम्या सहित येतो. म्हणून आपण धन मिळवावं, केवढं? गरजेपुरतं, आणि तेही प्रामाणिकपणे मिळवावं. प्रामाणिकपणे मिळवलेला, कष्टाने मिळवलेला पैसा पचतो. आणि गरजेपुरतं धन मिळवून जास्तीत जास्त आम्ही हरिनाम रूपी धनाचा साठा वाढवला पाहिजे. आणि त्याकरता हरिनाम भक्ती केली पाहिजे. कीर्तन आपल्याला हे शिकवते. अहो, ज्या मेहनतीने आपण पैसा मिळवतो तसेच हरिनामही मिळवायला पाहिजे. या वारकरी कुटुंबात भक्ती, संस्कार, दररोजची उपासना, नामस्मरण खूप होते. गरिबी असली तरी त्यांनी हरिनाम सोडले नाही. उलट कुठे कीर्तन असेल, प्रवचन असेल, नाम सोहळा असेल, चांगला कार्यक्रम असेल, दिंडी असेल, तर अशा ठिकाणी आई वडील आपल्या या छोट्या मुलीला घेऊन तिथं जात होते. आणि त्यामुळेच या मुलीचीही अगदी लहान वयातच देवावर श्रद्धा बसली. देवाच्या भक्तीची ओढ तिला लागली. या गावातील अनेक वारकरी दर आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जायचे. त्यात या छोट्या मुलीच्या मैत्रिणीही होत्या. साहजिकच आहे, तिलाही वाटू लागले आपणही जावे. अहो, त्यावेळी भक्त अतिशय प्रामाणिक, सत्यनीती जपणारे होते, आजही आहेत. तात्पर्य, खरी भक्ती ही देवाला आवडते. श्री एकनाथी भागवतात संत एकनाथ या कलियुगात आपल्याला हरिकीर्तनाची महती सांगताना म्हणतात, मधुपर्कादिक विधान सांग केले जे पूजन, तेही मानोनिया गौण, आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, एखाद्या कार्यात, एखाद्या अनुष्ठानात, एखाद्या उत्सवात बऱ्याच लोकांचा भक्तीपेक्षा कपडे लत्ते, दागदागिने, वस्त्रे, अलंकार यांचा थाटच मोठा असतो. यालाच मधुपर्क असे म्हणतात. पण श्रोते हो, या थाटापेक्षाही भगवंताची भक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. दिसतो कसा याही पेक्षा तो वागतो कसा याला जास्ती महत्व आहे. नाहीतर दिसायला उत्तम आहे पण आत मात्र दुर्गुणांनी भरलेला आहे, त्याचा काय उपयोग. म्हणून एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज आम्हाला उपदेश करताना सांगतायत
की वस्त्रे, अलंकार, दाग दागिने, कपडे, लत्ते हे सर्व गौण मानून, तेही मानोनिया गौण आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा. हरी कीर्तनाला, हरिभक्तीला, नामस्मरणाला या कलियुगामध्ये सर्वांनी जास्त महत्त्व द्यावे आणि भक्ती करावी, नाम घ्यावे. कारण इतर सर्व कार्यापेक्षा या कलियुगात भगवंताचं नामच आपल्याला तारणार आहे. विश्ववंद्य असणाऱ्या त्या पांडुरंगाला मूर्ती रूपात एकदा तरी पाहावे असे या छोट्या मुलीला वाटले. सगळे भक्त, अनेक वारकरी त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता जातात. लाखोंच्या संख्येने वारी भरते, यात्रा भरते. तो भगवान, तो पंढरीनाथ आहे तरी कसा, हे एकदा तरी पाहावं असं या छोट्या मुलीला वाटलं. आणि वारीतून हरिनाम घेत पंढरपूरला जायचा विचार तिने आपल्या आईवडिलांना सांगितला. कथा कीर्तनातून तिने देवाचे महत्त्व, देवाची आपल्या भक्ताप्रती असलेली निष्ठा तिने ऐकली होती. हो, पांडुरंगाचा महिमा तर खरोखरच मोठा आहे. सर्व संतांनी हे सांगितले आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, अशा त्या पंढरीनाथाचे दर्शन, नाम सर्वांनीच घ्यावे. पंढरीचे जाणे आल्यानो संसारा, पंढरीचे जाणे आल्यानो संसारा. संपूर्ण जगाचे मायबाप असणारे पांडुरंग याचे दर्शन घ्यायला या छोट्या मुलीचे आई वडीलही उत्सुक होते. आणि आहे त्या परिस्थितीत आता वारीला जायचं म्हणजे काळ पूर्वीचा 4-4 महिने प्रवास असायचा. त्यामुळे वारीला जायचं तर आपल्याबरोबर काहीतरी शिदोरी पाहिजे, शिधा पाहिजे. आत्ताच्या सारखी वारकऱ्यांची सुविधा त्या काळी नव्हती. कालामानाने आता अतिशय चांगली सोय होते वारकऱ्यांची, खाण्यापिण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत असो. पण पूर्वीचा काळ असल्यामुळे 4-4 महिने प्रवास असायचा. आणि यांच्याकडे तर गरिबी, काहीच परिस्थिती नाही यांची. आता जायचंय प्रवासाला म्हणून काहीतरी शिधा आपल्याजवळ असावा म्हणून 4 घरी यांनी भिक्षा मागितली. कोणी पोहे दिले, कोणी पीठ दिलं, कोणी तांदूळ दिलं. आणि असं सर्व काही थोडंफार धान्य जमा करून ही तिघेही इतर वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला जायला निघाली. वारी, तीर्थयात्रा म्हणजे त्यावेळी सगळा पायी प्रवास. वारीची, यात्रेची काही बंधने, नियम आहेत, त्याचे पालन महत्वाचे. वारी, तीर्थयात्रा, नामदिंड्या करणाऱ्यांमध्ये सुधारणा, उन्नतीही झालीच पाहिजे. नाहीतर आपल्यापैकीच कितीतरी माणसे सांगतात बघा, ही यात्रा केली, ती केली, शिर्डी झाले, पंढरपूर झाले, 12 ज्योतिर्लिंगाला जाऊन आलो, अष्टविनायकला जाऊन आलो, हरिद्वार झाले, तिरुपती झाले, सगळे झाले आणि केले, पण हा आहे तसाच आहे, याच्यात काही बदल नाही. खर्च खूप केला, दिवस खूप घालवले, पण हरिनामाची, सत्यनीतीची गोडी कुठे आहे हो? हा नुसता सांगत बसतो, मी इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, ही तीर्थयात्रा केली, तिकडे जाऊन आलो, याची नुसती बडबड चालू. श्रोते हो, लोकांना सांगण्याकरता तीर्थयात्रा नाही तर आपल्या कल्याणाकरता आहे.
अपवाद, काही चांगले तीर्थयात्री आहेतच. अहो, पण ज्यातून ज्ञान वाढते, भक्ती वाढते, बडबड बंद होऊन हरिनाम सुरू होते, तीच खरी यात्रा वारी होय. संत सांगतात वारीचा नियम कोणता, तर पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नियम सिद्धीने. हरिनाम घेत यात्रा वारी देवदर्शन करावे. लाखो वारकऱ्यांच्या समवेत यात्रेंच्या सर्व नियमांचे पालन करीत ही तिघेही इतर वारकऱ्यांसमवेत पंढरपूरला येऊन पोहोचली. तो काय विचारता, तो पंढरपूरचा माहोल बघितला, भक्ती सागरामध्ये नाहून गेलेला. दिंड्या पताका घेऊन वारकरी नाचत होते, टाळ मृदुंगाने ताल धरला होता. सर्वजण विठ्ठल नामामध्ये, भजनामध्ये तल्लीन झाले होते. लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांचा समुदाय पंढरीच्या वेशीवर येऊन पोहोचला होता. वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरला भगवंताचं दर्शन घ्यायला निघाले होते. सगळ्यांच्या मुखात विठ्ठल नाम, विठ्ठल नाम, विठ्ठल नाम. जय जय विठ्ठल, विठ्ठल गजरी अवघी, दुमदुमली पंढरी अवघी, दुमदुमली पंढरी. जय जय विठ्ठल, विठ्ठल गजरी अवघी, दुमदुमली पंढरी. सर्वत्र गर्दी, अशा वेळी मिळेल तिथे राहावे, पण हरिनाम घ्यावे, एवढा एकच उद्देश होता. आणि म्हणून एका झाडाखाली यांनी आसरा घेतला आणि उपासनेला सुरुवात झाली. पहाटे काकड आरती, नंतर निरूपण, भजन, नामसंकीर्तन, फेर धरून हरिनामात नाचणे वगैरे दररोज सुरू झाले. त्यात अनेक भक्तांचा त्यांना सहवास लाभला. एवढी प्रचंड गर्दी होती. आणि तिथेच एकाएकी महामारीचा रोग बळावला आणि त्यात या छोट्या मुलीच्या आई वडिलांसमवेत हजारो वारकरी बळी पडले. आता हे कसे घडले याबद्दल आपणाला उत्सुकता असणारच. अहो, एवढे भक्त, नाम घेणारे, वारी करणारे गेले कसे? तर त्याचे कारण नियतीचा जो नियम आहे, उपजे ते नासे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला आलेला माणूस कधीतरी नष्ट होणारच आहे. म्हणून तत्पूर्वी जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, निरोगी आहे, हातपाय मजबूत आहे, तोच पर्यंत या देहाचं सार्थक होईल असं कार्य, अशी भक्ती तुम्हा आम्हा सर्वांकडून झाली पाहिजे. हा बोध या कीर्तनातून आम्ही घेऊया. असो, ते गेले ते मुक्तीलाच गेले, कारण त्यांनी देह पंढरपुरामध्ये ठेवला. असो, ही मुलगी मात्र एकटीच राहिली. खरं तर प्रत्येक माणूस हा एकटाच स्वतंत्र आहे. पांडुरंगाच्या भक्तीमुळे तिने देवाला आपलासा केला होता. आई वडिलांसकट तिचा माता पिता तो परमेश्वरच होता. त्वमेव माता पिता त्वमेव. काही वारकऱ्यांनी तिला मंदिरासमोर एका दगडावर आणून बसविले. ती शांत चित्ताने देवावर भार विश्वास ठेवून विठ्ठलाचा जय जयकार करीत होती. आणि तोच त्याच वेळी तिथे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आले.
जणू देवानेच त्यांना या छोट्या मुलीची व्यवस्था करायला पाठवले होते. संत नामदेवांनी तिची चौकशी केली, तिला आधार द्यायला हवा असा विचार करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि तिला घेऊन आपल्या घरी आले. तो त्यांचा स्वभावच होता. अनेक भक्तांना नामदेवांनी आधार दिला होता. घरी जो येतात तो दारातच नामदेवांची आई उभी. तिने विचारले, नाम्या, ही छोटी कुणाची मुलगी? नामदेव म्हणाले, आई, ही जनी आहे. हिला कोणाचाही आधार नाही, एकटीच आहे. पांडुरंगानेच तिला आपल्या घरी पाठवले आहे. हे ऐकल्याबरोबर नामदेवांची आई रागावली. अरे नाम्या, आमच्या घरची परिस्थिती तुला माहीत आहे. अरे आम्हाला खायला वेळेवर अन्न नाही, हिला कुठून घालणार? खरोखरच नामदेव अतिशय गरीब होते. आई म्हणते, नाम्या, तुझा देव किती शहाणा रे. भक्तांना पाठवित असतो पण बरोबर एखादी धान्याची पोती पाठवत नाही. अरे नाम्या, तू वेडा आहेस. लोक तुला संत म्हणतात, नमस्कार करतात, पण हे काय करतोस रे वेड्यासारखे? नाम्या, वेडाचा देश जे मला, नाम्या, वेडाचा देश जे मला. वेडाचा देश जे मला, नाम्या. घरी उपवासी निशिदिनी असता, घरी उपवासी निशिदिनी असता. नामे वेड्यासारखे. नामदेवांची आई नामदेवांना वेडा म्हणाली, कारण ती त्यांची आई होती. तिचा नामदेवांवर तेवढा अधिकार होता, म्हणून ती तसं म्हणाली. आज आई वडील सुद्धा आपल्याला वेडा म्हणतात, मूर्ख म्हणतात, तुला काय कळतं असं म्हणतात. ते कशासाठी? तर आम्ही मुलांनी चुकू नये. काही चुका झाल्या असतील त्या सुधाराव्यात. आई वडील हे नेहमी मुलांचं हितच बघत असतात आणि म्हणूनच आई वडिलांनी जर का एखाद्या वेळी मूर्ख म्हटलं, वेडा म्हटलं, तर मुलांनी ते घेऊन बसू नये, वाईट वाटून घेऊ नये. मुळात संत नामदेव महाराज हे श्रेष्ठच आहे. ती अधिकारानं त्यांची आई त्यांना वेडा म्हणाली, हेला महत्वाचं आहे. त्यांचा हा संवाद ऐकला मात्र आणि ती जवळच उभी असलेली जनी म्हणते, आई तापू नका, रागावू नका. हे बघा, संत नामदेव महाराज श्रेष्ठच आहेत. आपल्या घरी मला काहीही नको, फक्त राहायला जागा पुरे. मी कष्ट करून 2 घास मिळवीन आणि त्या पांडुरंगाची सेवा करीन. तिचे ते नम्र विचार ऐकले आणि नामदेवांची आई नामदेवांना म्हणाली, नाम्या, तुझ्या काही मित्रांना सांग आणि हिला आमच्या घरा शेजारी झोपडी बांधून दे. झोपडी तयार झाली आणि जनीची हरिभक्ती ही सुरू झाली. जनी नेहमी हरिभक्ती नामातच होती. कथा कीर्तन ऐकावे, भजनात रंगावे, विठ्ठलाचा जय जयकार करावा, हे सर्व नित्य होते.
संत नामदेवांसारखे तिला सद्गुरू लाभले. सद्गुरू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा गुरु केला पाहिजे. देवांनी सुद्धा गुरु केले. भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. इतर ऋषी मुनी साधू संत अनेक राजे यांनी सुद्धा गुरु केले. आपणही योग्य गुरु करावा. आजच्या काळात गुरु मिळणं कठीण झालंय असं म्हणतात. मग त्यावेळी संतांना गुरु माना, ग्रंथांना गुरु माना, प्रत्यक्षात भगवंताला गुरु माना आणि योग्य गुरूंकडून मार्गदर्शन घेऊन आपल्या या जन्माचं सार्थक करून घेऊया. जनी फार शिकलेली नव्हती, पण संत नामदेवांसारखे तिला थोर असे सद्गुरू लाभले आणि त्यांनी सांगितलेल्या उपदेशानुसारच अखंड कोणतंही काम करताना ती अखंड नामामध्ये गुंतून राहिली. अखंड विठ्ठल नाम या जनीच्या मुखामध्ये भरलेलं. आणि व्यर्थ बडबड करून वाद वाढतात. शरीराची झीज होते. कार्य करणाऱ्यापासून देखील दूर जातो. म्हणून माणसाने कमी बोलावे, जास्त काम करावे. ते जनीने केले. तिची भक्ती उपासना पांडुरंगाच्या चरणी रुजू झाली. आणि एके दिवशी रात्रीच्या वेळी जनाबाई पोट भरण्याकरता वेगवेगळी कामं करत असे. त्यामध्ये गोवऱ्या थापणे, धुणी भांडी करणे, झाडलोट करायची आणि दळण दळायची. आणि एके दिवशी रात्रीच्या वेळी जनाबाई झोपडीमध्ये दळण दळत बसली होती. मंद असा दिवा तेवत होता. आणि अशा समयी भगवंताने ठरवलं की जनीला दर्शन द्यायचं. आणि काय विचारता, प्रत्यक्ष वैकुंठ नायक जनीच्या झोपडीमध्ये प्रकट झाले. पंढरीनाथ महाराज की जय. लख प्रकाश पडला. जनी पाहतच राहिली. जगाचा मालक, त्रैलोक्याचा अधिपती, विश्वव्यापक परमात्मा आज आपल्या झोपडीत आला. हरी आला रे, हरी आला, आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला, हरी आला रे, हरी आला, आला रे, हरी आला. हरी दर्शने परमानंद झाला. हरी दर्शने परमानंद झाला. आला रे, आला रे, हरी आला, आला रे, हरी आला, हरी आला, हरी आला. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजणी. पाहता पाहता मना न पुरेची धनी. योगी तपस्वी साधक भक्त तुम्ही आम्ही ज्या भगवंताच्या कृपेची वाट बघतो श्रोते हो, त्या भगवंताचे पाय जनीने धरले. एवढ्या लहान वयात तिने देवाला आपलासा केला. देवाने तिच्यावर कृपा तर केलीच, पण अजूनही पुढे धर्म कार्य, समाज कार्य करायला सांगितले. धन्य ती जनाबाई. पुढे तिने हजारो अभंग लिहिले, समाजाला ज्ञान दिले, भक्त निर्माण केले, प्रपंचातून परमार्थ साधण्याचा मार्ग दाखविला. आज तुम्हा आम्हाला सुद्धा हेच करायचे आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून सुद्धा या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी त्या देवाला आवडेल असं कार्य करूया, त्याची भक्ती करूया आणि हा देह सार्थकी लावूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. श्रोते हो, आम्हाला इथे कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल मी गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालयाच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने, तुम्हा सर्व आयोजक, सोमयाग सुंदर असा इथे चालू आहे, त्या सर्वाचे आयोजक प्रायोजक तुम्ही सर्वजण भक्तगण, श्रोते आणि साथीदार या सर्वांची मी अत्यंत आभारी आहे. त्या भगवंताचरणी सर्वांनी मिळून मागणं मागूया की हे भगवंता, हे ईश्वरा, या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम आमच्या मुखात येऊ दे.
तुझ्या नामाचा विसर आम्हाला कधीही न पडो. ही देहरूपी नौका या भवसागरातून तरुण जाण्यासाठी हे भगवंता तुझं नाम आमच्या मुखात येऊ दे, अशी त्या भगवंता चरणी प्रार्थना करूया. पुंडलिक वंदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पार्वती पदे हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया, पुरुषोत्तम भगवान की जय, प्रवळनाथ भगवान की जय, अग्निनारायण भगवान की जय, भारत माता की जय. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. अत्यंत अद्भुत आणि विलक्षण. मला वाटतं आपण सर्वजण अत्यंत रोमांचित झालेले आहात. असं म्हटलं जातं, ये कलकल छलछल करती क्या कहती गंगा की धारा, युग युग से बहता आया यह पुण्य प्रवाह हमारा. तर मला वाटतं हा पुण्य प्रवाह जो असा प्रवाहित आहे तो या सगळ्या अशा मुलांमुळं आणि यांच्या सगळ्यांच्या मला असं वाटतं अत्यंत विलक्षण अशा कॉन्ट्रीब्युशनमुळं मला वाटतं याच्यात मला फार काही बोलता नाही येणार. पण मला या प्रसंगी सुहासबुवांचं अतिशय कौतुक वाटतं. मला ज्या तळमळीनं मगाशी ते बोलले, नेहमी आपल्याला असं वाटतं की जग हे सगळं दुर्योधनानंच भरलेलं आहे, पण जगामध्ये अर्जुनही आहे, युधिष्ठिर आहे, भीम आहे, सर्व प्रकारचे लोक. आणि अर्थात आपणही सगळे आज अत्यंत भाग्यवान आहोत. या महासोमयागाच्या निमित्तानं इथं येऊन या युवा देवतांचं, बालदेवतांचं एका अर्थानं आपल्याला दर्शन झालं. मी काही सुहासबुवांचे काही मी आभार वगैरे मानणार नाही, पण मी अत्यंत कृतज्ञ आहे. आणि अशाच पद्धतीनं या मुलांना घडवण्याचं, देशातल्या या नवीन तरुण पिढीला घडवण्याचं कार्य त्यांच्या हातून घडो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.